एके दिवशी साधू फिरायला गेले आणि फिरत फिरत एका पुलाजवळ पोहोचले। तेवढ्यात त्यांची नजर पुलावर उभ्या असलेल्या मुलावर पडली। सर्व मुले पुलाखालून वाहणाऱ्या मोठ्या नदीत तरंगणाऱ्या अंड्याच्या टरफलावर बंदुकीचा निशाणा साधण्याचा प्रयत्न करत होती। अनेक प्रयत्न करूनही ते एकदाही अंड्याच्या टरफलावर निशाणा नीट मारू शकले नाहीत। हे पाहून साधूंना खूप आश्चर्य वाटले। मी पण एकदा प्रयत्न करावा असे त्यांना वाटले। त्यांनी मुलाकडे बंदूक मागितली आणि स्वतःला लक्ष्य करू लागले। साधूने बंदुकीवर निशाणा साधला आणि पहिल्याच गोळीत अंड्याच्या कवचावर निशाणा साधला। पहिला निशाणा अचूक मारल्यानंतर त्यांनी एकामागून एक अनेक अंड्याच्या टरफलावर निशाणे मारले। साधूंचा निशाणा साधण्याचे कौशल्य पाहून मुले थक्क झाली। मुलांनी साधूंना विचारले की ते एकामागून एक योग्य लक्ष्य कसे मारत आहात। पुढे मुलांनी सांगितले की ते बऱ्याच काळापासून त्या टरफलाकडे लक्ष करण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु तसे होत नाही। तसेच योग्य ध्येय ठेवण्यासाठी काय केले पाहिजे ते सांगा। साधू मुलांना उत्तर देताना म्हणाले की या जगात असे कोणतेही काम नाही जे करता येत नाही। जगात कोणतेही काम अशक्य नाही। फक्त तुमचे सर्व लक्ष तुम्हाला जे काम करायचे आहे किंवा तुम्ही करत आहात त्याकडे लावा। त्यांनी पुढे स्पष्ट केले की लक्ष्य करताना तुमचे सर्व लक्ष अंड्याच्या टरफलावर असते तर तुम्ही अचूक लक्ष्य साधू शकले असतात। ह्या कहाणीतून असा बोध होतो की ज्याला एखादे ध्येय साध्य करायचे आहे त्याने नेहमी आपले पूर्ण लक्ष त्या ध्येयावर ठेवले पाहिजे। असे केल्याने लक्ष्य कधीच चुकत नाही। तुम्हाला ही कहाणी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।